मुंबईतल्या दादरचा कबूतरखाना हा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय। कबुतरांची विष्ठा आणि अन्य गोष्टींमुळे होणारे श्वसनाचे आजार लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता। मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांचं आरोग्य आपल्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं स्पष्ट करून कबूतरखान्यांवरची बंदी कायम ठेवली आहे। पण मुंबई उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयानंतरही आम्ही कबुतरांना खाण्यासाठी धान्य घालणारच अशी भूमिका काही समर्थकांनी घेतली। दादरच्या कबूतरखाना परिसरातून समर्थक आणि विरोधकांची बाजू जाणून घेतली आहे आमचा प्रतिनिधी वेदांत नेबनं। हे इथे पाटकर हॉस्पिटल होती, इथे समोरच तिथे जन्म झाला आहे आणि मी जेवपर्यंत मला ज्ञान मिळालं तिथपर्यंत मी कबूतरला चण टाकते, दाणा टाकते। दंड भरावा लागणार आहे। दंड मी भरला आहे, दंड भरलेला पण आहे, 500 रुपये मी दिलेले पण आहे। हा टाकणार दंड? हा नाही, परमिशन आता थोडा कायद्याच्या मी अनुकरण करणार आणि कायदा काय बोलते त्याच्या हिशोबाने मी चालणार। पण आता सांगितलं गेलंय की पुढचे आदेश येईपर्यंत बंद राहणार। हा आता सांगितलं गेलं आहे, आता त्याला विरोध आहे। हा आम्ही विरोध आहे। अधर्म विरुद्ध धर्माची लढाई सुरू झाली आहे। हे लढाई अधर्म विरुद्ध धर्माची महाभारत जसा झालेला आहे तसाच महाभारत झालेला आहे। आता 100% विरोध आहे। कबूतरखाने असावेत पण ते मध्यभागी शहराच्या नसावेत, कुठेतरी गावाबाहेर किंवा जिथे रिकामी जागा असेल, लोकसंख्या कमी असेल तिकडे असावेत, कारण ह्यांची विष्ठा खरोखर आरोग्याला घातक आहे।